इथं तुम्हाला शिवाच्या ह्या मंदिरावरती आपण प्रामुख्याने गणेशपट्टी बघतो. इथे सुद्धा गणेश आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या हातातील परशु आपल्याला स्पष्ट दिसतोय आणि हा एकदंत, त्याचा एक दात सुद्धा स्पष्ट दिसतोय, पण तो उभ्या अवस्थेत आहे. बहुतांश मंदिरांमध्ये गणेशपट्टीवरचा गणपती हा बसलेल्या अवस्थेत आहे, पण ह्या इथल्या गणेशपट्टीवर आपण बघू शकतो की हा गणपती आहे, हा उभ्या अवस्थेत आहे आणि तो काहीसा नर्तनाच्या भूमिकेत आपल्याला दिसतोय. तेच मंदिराचा हा जुना गाभारा, ही शिवशंभूची शिवलिंग, आतमध्ये बऱ्यापैकी प्राण्यांचा मंदिर बेवसाव झालंय आणि आतमध्ये वीरगडाचा वरचा भाग ठेवलेला आहे. आपण ही रचना बघू शकता जी शुष्क सांदा पद्धतीमध्ये एकावर एक दगड रचून आणि मध्ये इथे नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि साधारण शिवपूर्व काळामध्ये जी बांधणी मंदिरांची आपण बघतो ती बांधणी आपल्याला इथं या ठिकाणी बघायला मिळते. नमस्कार सगळ्या प्रेक्षकांचं ऐतिहासिक मावळ प्रांत या युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आता तुम्ही पाहत आहात, तुम्हाला राजगड स्वराज्याची जी पहिली राजधानी होती, शिवप्रभूंचं ज्या राजधानीवर प्रेम होतं, ते राजधानी राजगड तुम्हाला धुक्यामध्ये बालेकिल्ला हरवलेल्या अवस्थेत दिसत जरी असली तरी सुवेळा माची आणि संजीवनी माची या दोन्ही राजगडाच्या झुंजार माच्या तुम्हाला दिसत असतील. आणि तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघितलं ते विळवंडीचं पात्र. खरं तर विकासाच्या या प्रक्रियेमध्ये आपण काय गमावलं, तर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण एक अशी संस्कृती आणि अशा संस्कृतीचे अवशेष गमावले ज्या संस्कृतीच्या अभ्यासामध्ये मानवी विकासाचे टप्पे लक्षात येतात. मावळ हे नद्यांचं आहे, मावळ दऱ्याखोऱ्यांचं आहे, मावळ संस्कृतीचं आहे. आता जे पात्र दिसलं ते विळवंडीचं पात्र. विळवंडी गाथा सप्तशती सगळ्यांना माहिती असेल की सातवाहन राजांनी प्राकृतमध्ये ते काव्य रचना केली आणि त्या गाथा सप्तशतीमध्ये वेळूच्या पाडांचे उल्लेख आहे. नद्यांचं नाव असं का किंवा नदीचं नाव असं का हे शोधण्याचा मी एकदा प्रयत्न केला होता. त्यावेळेला वेळवंडीच्या उगमापर्यंत म्हणजे केळदपर्यंत गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नदीच्या दुतर्फा ज्यावेळेला ती उगम पावते त्यावेळेला वेळूची बनं दिसतात आणि वंड म्हणजे इथल्या स्थानिक भाषेमध्ये उंच सखल जागा. त्या उंच सखल जागेतून वेळूच्या वनातनं येणारी ही वेळवंडी आणि त्या नदीचं, त्या वेळूचं नाव घेऊन जे गाव वसले ते आपण जिथे उभे आहोत ते गाव म्हणजे वेळवंड. वेळवण मावळचं ते वेळवण गाव. आता या जे पाटघर धरण झालं आणि 30-40च्या दशकामध्ये धरणाचं बांधकाम बांधून पूर्ण झालं ब्रिटिश काळामध्ये. पंत सचिवांना त्याच्या बदल्यामध्ये म्हणजे ह्या पाटघर धरणाच्या बांधकामाच्या बदल्यामध्ये काही गावं इनाम ब्रिटिश सरकारकडून लाभले आणि जो ड्राय झोन जो होता म्हणजे पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडचा जो शुष्क भाग आहे त्या शुष्क भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी आणि नगदी पिकांचं उत्पादन घेण्यासाठी ब्रिटिशांनी दूरदृष्टीने हे धरण बांधलं, जे धरण आजही अस्तित्वात आहे. त्या धरणाच्या पोटामध्ये मावळाचा एक खूप मोठा वारसा गाडला गेला, खूप मोठा वारसा हा बुडला गेला. तो वारसा दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्या आपण सगळेजण. पवना नदीचं, पवन मावळातलं वाघेश्वराचं मंदिर बघतोय आपण, कांबरेश्वराचं या विळवण मावळातलं मंदिर बघतोय. ते कांबरेश्वराचं मंदिर सुद्धा इथून दिसतं की जे कांबरेश्वराचं मंदिर आज पांडवकालीन म्हणून सांगितलं जातं, पण मुळामध्ये ही मंदिरं पांडवकालीन वगैरे अशी काही नाहीये. पण पांडवकालीन मंदिरं इथल्या दंतकथांमध्ये पांडव आहे, तिथल्या दंतकथांमध्ये आख्यायिकांमध्ये इथल्या रामायण आहे, त्याच्यामुळे हे सगळे संदर्भ येतात. पण अगदीच ऐतिहासिक संदर्भ सांगायचा म्हटलं तर एका गोखले आडनावाच्या लेखकांनी भोरच्या पंत सचिवांच्या पदरी असताना एक इंग्रजी पुस्तक लिहिलं होतं आणि त्या इंग्रजी पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की ज्या वेळेला यादव ज्या वेळेला उतरले, म्हणजे सोमेश्वर यादव ज्या वेळेला उतरला त्यावेळेला त्यांच्या बहुतेक लढाया ह्या कोकणातल्या शिलाहारांशी झाल्या, मौर्यांशी झाल्या, म्हणजे जे आजचे रायरीचे मोरे वगैरे त्यांच्याशी झाल्या. आणि त्या लढाया झाल्यानंतर त्या लढाया इथं घमासान पद्धतीने झाल्या. तुम्ही ज्या वेळेला केळदला बघाल, केळदला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या विरगळी आहेत. इथे सुद्धा म्हणजे मावळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरगळ जी आपल्याला बघायला मिळते ती ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की एकेकाळी ह्या भागामध्ये, म्हणजे आता नदी किंवा धरण सोडा, पण तुम्हाला ह्या चित्रीकरणातनं सुद्धा लक्षात येईल की इथं
एकेकाळी ह्या नदीच्या किनारी मोठी गवताळ कुरणं होती आणि त्या गवताळ कुरणांच्या अनुषंगाने इथं मानवी संस्कृतीचा विकास झाला आणि त्या विकासाच्या दरम्यान इथं काही शिल्पपट उभे राहिले. शिव हे मावळाचं आराध्य आणि प्राचीन दैवत. म्हणजे शंकराला जर वजा केलं तर मावळाच्या दैवशास्त्रामध्ये ठोस असं काही राहत नाही. वेळवणचं हे शिवाचं मंदिर आपण बघू शकतो. मगाशी म्हणजे आपल्या पुढच्या चित्रीकरणामध्ये आतून चित्रीकरण केलेले त्याच्यामध्ये ज्या द्वारपट्टिकेवर उभा गणेश आपल्याला नर्तन अवस्थेमध्ये दिसतो. पण हे मंदिर ह्याच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे की मंदिराचा सभा मंडप इथे गाडला गेलेला आहे की तो कासव आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार हा बऱ्याच वेळा झालेला आहे. पण हा जीर्णोद्धार बऱ्याच वेळेला म्हणजे 2-3 वेळेला हा जीर्णोद्धार झालेला आहे. पण हा जीर्णोद्धार होत असताना मंदिराचा जो मूळचा पाया आहे तो पाया तसाच ठेवलेला आहे. पण मंदिरामध्ये मुळातच शिल्पकलेसाठी लागणारा आदर्श दगड इथे आपल्याला उपलब्ध नव्हता त्या काळात. पण इथं आपल्याला साधारणपणे ह्या मूर्तीच्या रेखीवपणावरनं कळू शकतं की ही जी मूर्ती पद्मासनामध्ये, ह्या पद्मासनाच्या मूर्तीवरनं आपल्या लक्षात येईल की त्या काळची शिल्पकला काय होती. अगदी साधारणपणे आपण याच्या अवशेषांवरून जर संदर्भ बांधायचा म्हटला तर हातामध्ये आपल्याला इथं डमरू दिसतंय. तर शिव किंवा मग भैरवाच्या जवळपास जाणारे मूर्तीशास्त्र असेल किंवा ही मूर्ती असेल. तसंच उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला एक सुंदर मूर्ती दिसते. तर हा विष्णू आहे. म्हणजे आंबवड्याच्या नागनाथाच्या शिवाच्या मंदिरामध्ये जसं आपल्याला विष्णू दिसतो तसा आपल्याला विष्णू दिसतो. त्याची मकर कुंडल हे तर खंडित झालेली आहेत. हा विष्णू त्याची कौमुदकी गदा सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित दिसते. शिवाच्या मंदिरामध्ये शैव वैष्णववाद हा नेहमीच झाला आणि त्याचे काही अवशेष आपल्याला ह्या भागामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. तर विष्णूची सुंदर मूर्ती आहे खरं तर. मगाशी म्हटल्याप्रमाणे की आदर्श दगड किंवा त्याचा प्रकार इथं उपलब्ध नसल्यामुळे ह्या मूर्त्या त्यात हे मंदिर जवळजवळ हे अवशेष 8 ते 9 महिने पाण्याखाली असतात. मंदिराचा जीर्णोद्धार हा नंतरच्या काळात सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. कारण की ज्या उपलब्ध विरगळ होत्या त्या इथल्या बांधकामामध्ये इथं बरेच अवशेष वापरलेले आहेत. पण मंदिराचं प्राचीनत्व किती हे त्याचं जिथून शिवलिंगावरचं निर्माल्य जिथून बाहेर येतं ते आपल्याला इथं बघायला मिळतं की त्याचा थर खाली आहे आणि त्याच्यावरती हे बांधकाम होत गेली. जसं इथं आपण विरगळ बघतो. आणि यात सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण की मगाशी मी म्हटलं की गवताळ कुरणं एकेकाळी नदीच्या बाजूने होते आणि पशुजीवन इथल्या कृषी संस्कृती सोबत विकसित झालं. आपल्याला खिलार दिसतात खास करून किंवा इथले जे स्थानिक पशुधन आहे ते दिसते. कोकण गिड्डा सदृश्य. तर आणि विशेष म्हणजे ह्या विरगळमध्ये त्या काळची केशरचना सुद्धा उठून दिसते. हातामध्ये शस्त्र आहेत आणि त्यांना त्यांच्या मुठीला, त्या शस्त्रांच्या मुठीला कोणत्याही प्रकारचं आवरण किंवा कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन आपल्याला दिसत नाहीये. आणि विरगळचं वैशिष्ट्य म्हणजे की शिवाचं वाहन विरगळच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शिवलिंगाच्या खाली बरोबर नंदी सुद्धा दाखवलेला आहे. ज्या वेळेला शिवलोकामध्ये तो लढाऊ आत्मा जातो ज्यांनी गावच्या किंवा त्या क्षेत्रातील पशु संपत्ती टिकावी, पशुजीवन चोरलं जाऊ नये, कोणी घेऊ नये म्हणून ज्यांनी आपला प्राणत्याग केले तो दिसतोय आपल्याला. ह्या बाजूनी मंदिराच्या पायामध्ये ह्या मोठ्या मोठ्या विरगळ आपल्याला दिसतात. तसंच बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावर विरगळ दिसतात. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथे पालखी विरगळ किंवा पालखीमध्ये त्या वीराचं प्रस्थान जे कैलासाकडे झालेलं आहे ते प्रस्थान आपल्याला दिसतं. आणि साधारणपणे त्या काळामध्ये जो ढाल तलवार आपल्याला ह्याच्यामध्ये जरी दिसत असली तरी बहुतेक विरगळांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं दिसलं की जो मृतदेह झोपवलेला आहे त्याचा एक पाय गुडघ्याच्या इथं बरोबर दुमडलेला आहे. कदाचित पद्मासनामध्ये जो आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जसे मृतदेह ठेवले जातात हिंदू संस्कृतीमध्ये, तसं पद्मासनामध्ये ती मांडे घालण्याची पद्धत असावी का. त्याच्या कमरेचं जे वस्त्र आहे त्याची मेखला
इथं खाली आलेले दिसते. इथे सुद्धा ते मेखला खाली आलेले दिसते तुम्हाला. त्यामुळे ते त्या काळातलं आपल्याला वस्त्र प्रावरण काय आहे ते सुद्धा कळतंय. ह्या बाजूला सुद्धा मंदिराच्या चारही बाजूनी आपल्याला ह्या विरगळ कोरलेल्या दिसत आहेत. ह्या जीर्णोद्धाराच्या प्रक्रियेमध्ये मंदिराच्या पायामध्ये वापरलेल्या आहेत. पण मंदिराचा चौथरा आणि मंदिराचा जीर्णोद्धार हा कदाचित ब्रिटिश काळामध्ये जो जीर्णोद्धार झाला त्या जीर्णोद्धाराचे अवशेष आपल्याला इथं दिसत आहेत. दुसरं एक महत्वाची गोष्ट की मावळामध्ये असा प्रघात आहे की विरगळ जे आहेत त्या आराध्य देवतेच्या प्रांगणामध्ये आपल्याला विरगळ प्रामुख्याने दिसतात. आणि ह्या मंदिराचं किंवा ह्या मंदिर संकुलाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की जे पुराणांमध्ये सांगितलेलं आहे, शिवगणाचा जो प्रमुख आहे, शिवाचं जे वाहन आहे तो नंदी. आणि ह्या नंदीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की हा नंदी हा इथल्या स्थानिक जे जात होती खिलारांची किंवा बैलांची, कोकण गिड्डा, अगदी तसाच कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण हा कुठल्याही प्रकारे खंडित नसलेला नंदी हा त्या काळातलं वैशिष्ट्य दाखवतोय. शिवाय जो इथे खाली एक गण कोरायचा प्रकार आहे तो इथं त्या नंदीच्या जी मवाळी बोलतो स्थानिक भाषेमध्ये त्या मवाळीच्या खाली तो गण दिसत नाही. आपण ह्या बाजूने जर याल तर ह्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरगळ आहेत. सोबतच गाळामुळं, इतक्या वर्षाच्या गाळामुळं इथं ह्या बाजूला एक सतीशिळा सुद्धा काढलेली दिसत आहे. म्हणजे शिव ही स्मशानातली देवता. शिवस्तुतीमध्ये असं म्हटलेलं आहे, स्मशाने क्रीडा करते सुखावे, तो देव चूडामणी कोण आहे. त्याच्यामुळं स्मशानामध्ये किंवा गावच्या स्मशानभूमीमध्ये शिवाचा वास असतो आणि ते हे मृतात्म्यांचे अवशेष जपण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला बघायला मिळते. चारी बाजूनी कोरलेली विरगळ म्हणजे मावळामध्ये, हिरडस मावळामध्ये साळाव, जवळच्या मावळामध्ये साळाव, नंतर चारी बाजूनी कोरलेली विरगळ ही ह्या मावळामध्ये, ह्या विळवणमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. समाधींचे सुद्धा अवशेष मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यात इथे सुद्धा एक समाधी आहे जिची ज्यावर पावलं कोरलेली आहेत. आणि नंतर शिवकाळामध्ये साधारणपणे ज्या वेळेला समाधी शिवकाळाच्या पुढे मागे ज्या वेळेला समाधी एवढं सुबक अवस्थेमध्ये नव्हत्या, पण मोठ्या खडकांवर शिवलिंग कोरून त्या समाधीची जी चित्रण म्हणजे शिल्परेखित केले जायचं त्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. कारण की ह्या साधारणपणे भारतीय इस्लामी शैलीतल्या नक्षी ह्या विरगळांवर दिसत आहेत. तुम्ही बघू शकता समाध्यांवर हे इंडो इस्लामिक शैलीतली नक्षी आपल्याला बघायला मिळते. एक फार मोठा ठेवा जो मावळाचा होता, 12 मावळातलं हे विळवण मावळ, तो फार मोठा ठेवा ह्या पाण्यामध्ये. ही विरगळ जरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच्यामध्ये 3 आपल्याला लिंग दिसतात. समाधी, ह्या समाधीवर 3 लिंग दिसतात आपल्याला. आपल्या शिखर शिंगणापूरच्या ह्याच्यावर 2 आहेत, पण इथे 3 आहेत. हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यांना समारोपाकडे जाताना सगळ्यांना एक नम्र आवाहन करेन की पाणवठा कमी झाल्यामुळे, पाणी खाली गेल्यामुळं बऱ्याच ठिकाणचे अवशेष आज समोर आलेले आहेत. तर ह्या सगळ्या अवशेषांचा मागोवा घेऊन जास्तीत जास्त संवर्धन करण्याचा प्रयत्न करा. आपल्या संस्कृतीमधील हे महत्वाचे टप्पे आहेत आणि हे टप्पे श्रीमंतपणे दिसावेत म्हणून त्यांचं जीर्णोद्धार करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यांचं रक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे. खरं तर आपल्या बापजाद्यांनी मागच्या इतिहासाच्या काळामध्ये आपल्याला जमीन जुमला किती ठेवला हे महत्वाचं नाहीये, तर त्यांनी त्या काळात स्वतःच्या जीवरक्षणासाठी आणि स्वतःच्या पिढ्या पुढच्या जगाव्यात म्हणून जो संघर्ष केला, त्या संघर्षाच्या ह्या पावलखुणा आहेत, त्या संघर्षाचे हे अवशेष आहेत. या अवशेषाबद्दल अभिमान नक्कीच बाळगला पाहिजे आणि हे अवशेष जपले सुद्धा पाहिजेत. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील की मावळातल्या
अनेक ज्या गोष्टी ज्या भूतकाळामध्ये गाडल्या गेल्या आहेत त्या सगळ्यांच्या समोर आम्ही आणून त्यांचा उलगडा करू. ह्या अशाच अनोख्या वैशिष्ट्यपूर्ण आणि कुणाला माहीत नसलेल्या गोष्टींसाठी पाहत राहा ऐतिहासिक मावळ प्रांत. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.